हेलो दोस्तों, वेलकम टू माय चैनल पायल कोचिंग क्लासेस। आप सबका बहुत बहुत स्वागत है मेरे इस चैनल में। तो हम आज देखने वाले हैं क्लास 10th जल सुरक्षा पुस्तक का घटक नंबर 2 और प्रकरण नंबर 2 का क्वेश्चन आंसर्स देखेंगे। तो मैं सभी आंसर्स रीडिंग करूँगी। तो चलिए स्टार्ट करते हैं अभी। उपक्रमाचा उद्देश व महत्त्व। पाणलोट विकास कार्यक्रमास प्राधान्य देणे, राज्यातील पावसाचा विचार करता वारंवार पडणारे दुष्काळ टाळण्यासाठी जमिनात पाणी मुरविणे, उपक्रमासाठी नियोजित कालावधी। हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी 15 दिवस होते। साहित्य व उपकरणे, पेन, पेन्सिल, नोंदवही, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक, संदर्भ ग्रंथ। उपक्रमाची कार्यपद्धती। ठिकाण: पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत सातारा या गावी बनशाई बांधारा बांधण्यात आला आहे। कार्यवाही: गावात वाहत असलेल्या ओळ्यावर वनराई बांधारा बांधण्यात आला आहे। वनराई बांधण्याची जागा पक्की केल्यानंतर जेव्हा ओळ्यातील पाण्याचा प्रवाहाची गती कमी होते तेव्हा वनराई बांधारे बांधले जातात। बांधाऱ्याची उंची जास्तीत जास्त 2 मीटरपर्यंत ठेवता येते। तळाची उंची 0 किलोमीटर, भांड्याची रुंदी आणि 1 मीटर उंचीचे वनराई बांधणारे उपयुक्त ठरतात। या ठिकाणी पाणी वाहते असेल पाहिजे। ज्या ठिकाणी ओढ्याची रुंदी जास्त व खोली कमी असणारी जागा निवडली जाते। सिमेंट, खते इत्यादीची रिकामी पोती शिवण्यासाठी प्लास्टिकची सुतळी, दाभण, रिते, मोतीचा वापर करून वनराई बांधणारा बांधण्यात आला आहे। 1 फुटाचा पाया काढून घेऊन प्रवाहाच्या दिशेस काटकोन करीतील असे पोट्याचे आडवे थर मांडून साधे मोड करून घेतली। प्रत्येक 2 थरानंतर मातीचा एक थर दिलेला आहे। मातीच्या थरामुळे पोत्याच्या आतील फुटी बनतात व पाणी पूर्णपणे अडवले जाते। परिणाम का करता? पावसाचे वाहून जाणारे पाणी येणे अडविण्यात येते व जमिनीत मुरवता येणे। पाण्याच्या भूगर्भ पातळीत वाढ होते। सक्षम जलस्रोतांची निर्मिती होते। उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेले संकल्प। भारतीय जलसंस्कृतीच्या पुनर्निर्मितीसाठी पुन्हा एकणार खडे हाच केंद्रबिंदू मानून विचार करावा लागेल। पाणी अडवा जिरवा ही संकल्पना। नवीन काय शिकलात? पाणी हे पंचतत्वापैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळी पाण्याची सुलभता होती। निष्कर्ष: पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते, जमिनीत मुरवता येते, त्याने पावसाच्या भूगर्भ पातळीत वाढ होते। उपक्रमाविषयी आपले मत व अनुभव लिहा। हा अतिशय चांगला प्रकारचा उपक्रम आहे। यात कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी साठवले जाते। पालकाचे मत: हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी पालकांकडून माहिती मिळाली। पालकांनी पर्जन्यमानाबाबत समजले। पालकाचे मत: मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गाला अवलंबून आहोत। पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडवले पाहिजे। सहकार्य घेतलेले व्यक्ती: पालक, शिक्षक। वापरण्यात आलेले संदर्भ साहित्याची यादी: वनराई बंधाक इयत्ता 10वी जलसुरक्षा पुस्तक, जलसंवाद, डॉ. दत्त देशकर, कुमार विश्वकोश। कृती: ज्यावेळी 2 कुड्या घेऊन एकाच प्रकारची रोपे लावून पाणी दिले, एका कुड्यातील रोपाला प्रचलित पद्धतीने पाणी दिल्या दिवसाला 5 लिटर पाणी लागते। दुसऱ्या कुड्यातील रोपाला शेजारी मंडप ठेवून पाणी दिल्या कमी पाणी लागले व पाण्याची बचत झाली। पहिली कुंडी: लागणारी पाणी 5 लिटर, महिनाभर लागलेले पाणी 150 लिटर। दुसरी कुंडी: लागणारी पाणी 2 लिटर, महिनाभर लागलेले पाणी 60 लिटर। एकूण बचत 150 + 60 बरोबर 90 लीटर। थैंक यू सो मच मेरा वीडियो देखने के लिए। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में घटक 2 प्रकरण 3 के साथ। और ज़्यादा से ज़्यादा प्लीज़ लाइक, कमेंट और शेयर कर दीजिएगा। थैंक यू सो मच।